नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. आज आपण पाहणार आहे महाराष्ट्रातील डोंगर रांगा. उत्तरेकडून दक्षिणेकडे, दक्षिणेकडून उत्तरेकडे कसं सर्वात लवकर लक्षात येईल, हा आपण आजच्या भागात पाहणार आहोत. तुमच्या स्क्रीनवर एक नकाशा आला असेल, त्याच्या अन्वये आपण शिकूया कशा प्रकारे डोंगर रांगांची रचना आहे. तर सर्वात उत्तरेकडे आहे सातपुडा डोंगररांग. सातपुडा डोंगररांगेच्या खाली आहे अजिंठा सातमाळा डोंगररांग. त्याच्या खाली आहे हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग. तर सर्वात महाराष्ट्राच्या खाली आहे शंभू महादेव डोंगररांग. तर ह्या डोंगररांगा कशा आहे, तर ह्या सह्याद्रीच्या ज्या उपरांगा आहे, म्हणजे सह्याद्रीनं काढलेले बाहेर पाय, सरळ भाषेत म्हटलं तर याची ट्रिक्स म्हणून आपण कसे लक्षात ठेवू शकतो. आपला हाताचा पंजा घ्यायचा, त्याच्यानंतर जे सर्वात उत्तरेकडे दिसते आपल्याला, ते उत्तरेकडे आहे विंध्य पर्वत, सातपुडा, सातमाळ अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट आणि त्याच्यानंतर शंभू महादेव. दक्षिणेकडून क्रम घेतल्यास शंभू महादेव, हरिश्चंद्र बालाघाट, सातपुडा आपलं सातमाळ अजिंठा, सातपुडा डोंगररांग, त्याच्यानंतर विंध्य. तर पुढच्या व्हिडिओत आपण याच डोंगररांगाच्या मदतीतून कुठल्या कुठल्या नद्या वाहते, कुठल्या कुठल्या नदींना कोणती डोंगररांग वेगळी केली आहे, हे आपण पाहणार आहे. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी कमेंटमध्ये नेक्स्ट टाईप करा आणि फॉलो करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.